या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजन. श्रोते हो नमस्कार. पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी विनिता पिंपळखरे उपाध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रवींद्र प्रभुदेसाई यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा तर मारणार आहोतच, पण त्याचबरोबर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय माहिती आणि रंजनही. श्रोते हो, आज आपण माहिती घेऊया गुलाब फुलाची. अ रोज इज रोज बाय व्हॉट एव्हर नेम इट्स कॉल्ड, असं शेक्सपियर म्हणून गेलेत. गुलाब म्हणजे फुलांचा राजा. त्याचा डौल काय सांगावा. अत्यंत मोहक आकार आणि मंद प्रसन्न सुगंध. हा गुलाब औषधीय आहे बरं का. गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पांढरा, पिवळा, गुलाबी, लाल असे याचे अनेकविध रंग असतात. गुलाबाच्या फुलापासून अत्तर आणि गुलाब पाणी तयार करतात. गुलाब पाणी हे थंड आहे. डोळ्यांची जळजळ होत असेल तर डोळ्यावर गुलाब पाण्यात कापूस अथवा सुती छोट्या कापडाची घडी भिजवून ठेवल्यास एकदम शांत वाटतं. खूप ताप चढला असता गुलाब पाण्याची पट्टी कपाळावर ठेवावी. वाळलेला गुलाब बाजारात विकत मिळतो. त्याला गुलाबकळी असे म्हणतात. ती सौम्य विरेचक आहे. ही गुलाबकळी साखरेबरोबर खाऊन वर पाणी प्यावं अथवा 20 ग्रॅम कळी दुप्पट पाण्यात रात्री भिजत घालावी. सकाळी ते पाणी कोळून गाळून 1 ग्रॅम खडीसाखर घालून प्यावं. सुकलेल्या गुलाबकळ्या भातात शिजवून तो भात तूप साखर घालून खाल्ल्यास लगेच पोट साफ होते. ताप येऊन गेल्यावर अथवा गोवर येऊन गेल्यावर कडकी घालवण्यासाठी असं पाणी प्यायल्याने लाभ होतो. अशी कडकी घालवण्यास गुलकंद ही उपयुक्त आहे. गुलकंद तयार करताना चांगल्या वासाची गुलाबाची फुलं घ्यावीत. त्याच्या पाकळ्या काढाव्यात. काचेच्या बरणीत 1 थर गुलाब पाकळ्यांचा, 1 थर खडीसाखरेचा असे भरावेत. बरणीचं तोंड बंद करून ती उन्हात ठेवावी. 15 दिवसांनी हा गुलकंद मुरतो. मग 2 महिने तसाच ठेवून नंतर खाण्यासाठी वापरावा. त्यानं अंगातली उष्णता, पोटातली कडकी कमी होते. गुलाबाचं अत्तर काढण्यासाठी खूप फुलं भांड्यात उकळावी. वरती तवंग आला की तो काढून कुपीत भरावा. ते गुलाब अत्तर आणि उरलेलं पाणी हे गुलाब पाणी म्हणून वापरलं जातं. अशा गुलाब पाण्यात खडीसाखर घालून गुलाबाचं सरबतही तयार करता येतं. ते उष्णतेचा नाश करणार आहे. उन्हाळ्यात प्यायला ते उत्तम असतं. आकडे आली असता गुलाब पाणी टाळूवर तसंच नाक, कपाळ, डोळे यांच्यावर कापसानं लावावं. खरूज, गजकर्णावर गुलाबकळीचं रेचक घ्यावं. मूत्रस्थानाचा दाह, ठणका, रक्तमूळव्याध, पित्तविकार सकाळ संध्याकाळ गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या खडीसाखरेबरोबर खाव्या आणि नंतर गाईचं दूध प्यावं. त्यानं लाभ होतो. सुगंधाचा संबंध हा प्राणाशी असतो. गुलाबाच्या सुवासानं मन प्रसन्न होतं. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. नवी पितांबरी, नवी चमक. चमक चमक चौ चक चौ चक चौ चमक 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 चौ चक चौ चक चौ चमक चमक. नव्या पितांबरी शायनिंग पावडर मध्ये आहे एक्स्ट्रा पॉवर, जी तांब्या पितळ्याच्या भांड्यांसोबत ॲल्युमिनियम, लोखंड आणि चांदीच्या भांड्यांना देईन नवी चमक. सुगंधासह नवीन पितांबरी शायनिंग पावडर देईल 5 धातूच्या भांड्यांना चमक चमक. रंजनाबरोबरच उद्बोधन करतात त्या बोधकथा. ओंजळीत फूल पडावं तसा एखादा सुंदर विचार त्या आपल्याला देऊन जातात. ऐकूया बोधकथा. त्या वर्षी त्या राज्यात ओला दुष्काळ पडला. मोठंच संकट ओढवलं. गावाच्या गावं पूर आल्यामुळे दुसरीकडे गेली. तिथला राजा कनवाळू होता. त्यानं जनतेसाठी अन्नछत्र उघडलं. त्यांच्या निवासाची सोय केली. सगळ्या लोकांना व्यवस्थित खायला प्यायला मिळतं की नाही याची तो राजा जातीनं पाहणी करत असे. तो वेषांतर करून फिरत असे. राजाचे सेवकही लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष ठेवून असत. सगळेजण राजाबद्दल चांगलंच बोलतील अशी व्यवस्था करत असत. कुणी काही वेडवाकडं बोलताना दिसलं तर त्याला रागवत असत. असाच एकदा राजा वेषांतर करून फिरत असताना 2 जण आपापसात बोलत होते. आपला राजा किती कनवाळू आहे. रोज किती उत्तम अन्न सगळ्यांना देतो. राजा आपल्या प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळतो. हे सगळं ऐकून राजाला फार बरं वाटलं. तो आणखी पुढे गेला तर 2 शेतकरी एकमेकांशी बोलत होते. एक म्हणाला, आजचा 100वा दिवस आहे. राजा अन्न देतोय. दुसरा म्हणाला, तो देतोय ते ठीक आहे, पण आपण खातोय, आपलं नुकसान आहे. ते कसं काय? अरे आपण शेतकरी, कष्ट करून पीक घेणार. आपली खरी ताकद काय? तर आपलं कष्ट करणारं शरीर आणि कष्ट करण्यासाठी तयार असणारं मन.
पण बघ ना, इथे कितीतरी शेतकरी आहेत ज्यांना आयतं खाण्याची सवय लावून ठेवली आहे राजानं. जेवण द्या, पण त्या बदल्यात काहीतरी काम करून घ्यायला पाहिजे होतं ना बाबा. राजाला एवढं समजायलाच हवं. तिथे एक सेवक होता, त्यानं ते बोलणं ऐकलं आणि तो सेवक म्हणाला, अरे इतकं सगळं तुम्हाला आयतं मिळतंय तरी तुम्ही राजाला नावं ठेवताय. राजाला हे कळलं ना तर तो तुम्हाला तुरुंगात टाकेल. जे चूक आहे ते चूकच आहे. सवलत मिळाल्यावर घेणाऱ्याला आनंद होतो, पण त्याला कळत नाही आपण धडधाकट असून आपण कुबड्यांचा आधार घेतो. पुढे आपण खरंच दुबळे होणार आहोत. राजानं कष्टाच्या बदल्यातच अन्न द्यायला हवं होतं. आपल्या जनतेला आयतं ताट पुढं देणं हे चुकीचं आहे. सेवक संतापला, म्हणाला, आता मात्र मी तुमचं म्हणणं राजाच्या कानावरच घालतो. तुम्हाला फाशीच द्यायला सांगतो. वेषांतर केलेला राजा हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, फाशी नाही, यांचा तर सन्मान केला पाहिजे. श्रोते हो, आता ऐकूया मनमोकळ्या गप्पा. नमस्कार श्रोते हो, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, शीर्षकावरून लक्षात आलं असेल की आजचा विषय आहे मन मोकळ्या गप्पांचा आणि या गप्पा आपण मारणार आहोत सुप्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्याबरोबर. आज रवींद्रजी आपल्या समोर आहेत. तुमच्या मनातल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना रवींद्रजी यापुढील काळात उत्तरं देणार आहेत. रवीजी, तुम्हाला असं विचारायचं वाटतं की प्रभुदेसाई हे साधारणतः कोकणातलं नाव, तर ठाण्यात तुम्ही कधीपासून आलात? नमस्कार श्रोते हो. उदय, प्रभुदेसाई म्हटल्यानंतर कोकणातले बरोबर आहेत. मला एकदम तू फ्लॅशबॅक मध्येच घेऊन गेलास. राजापूरच्या जवळ राजापूर तालुक्यामध्ये तळवडं हे आमचं गाव. बरं. आणि माझे आजोबा अनंत विनायक प्रभुदेसाई अच्छा. हे पूर्ण एक प्रभुदेसाईंचं एकत्र कुटुंब होतं. बरं. आणि त्या कुटुंबामध्ये नंतर असं झालं की जवळजवळ 50 माणसं झाली. आणि त्या आमचं मूळ घर चौकटीतले प्रभुदेसाई अच्छा. असं म्हणायचे. बरं. आणि या चौकटीतल्या प्रभुदेसाईंचं एक कोठार होतं म्हणजे नाल्याच्या पलीकडे तळवडे गावामध्येच. तर हे आता 50 जण एकत्र कसे राहणार? बरोबर. आणि त्याच्यामुळे मग असं ठरलं की आमचे जे माझे आजोबा अनंत विनायक आणि त्यांचे सख्खे 2 भाऊ यांनी त्या कोठारामध्ये जाऊन राहावं. बरं. जी साधारण 1900 सालच्या आसपासची घटना असेल. त्याचं काही दस्तऐवज वगैरे अजून नाही आहेत, पण साधारण ज्या ऐकी